नमस्कार. आज आपण पाहणार आहे ऑर्गनायझेशन ऑनबोर्डिंगचं आपल्याला NIC दिल्लीकडून ईमेल आल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे, हे आपण आज पाहणार आहे. या प्रकारे तुम्हाला इथे दिलं आहे, त्या प्रकारे तुम्हाला ईमेल आला असेल, तर त्या ईमेलचा यूज आपल्याला पहिले लिंक असते, URL असते. URLला क्लिक करायचं. त्यानंतर आपलं एक असं डॅशबोर्ड ओपन झालेलं दिसेल. इथे एक दुसऱ्या आस्थापनेचं मी ओपन केलेलं आहे आणि ते URLला क्लिक केल्यानंतर आपली ही डोमेन लिंक असते. ऑर्गनायझेशनची स्पेशल लिंक NIC दिल्लीकडून आपली बनवल्या जातं. त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशनची साठी त्यानंतर आपल्या ऑर्गनायझेशनची स्पेशल आपल्याला लिंक बनवल्या डोमेन लिंक बनवून दिली. त्यानंतर त्यात युजर नेम आणि पासवर्डचा यूज करून आपल्याला पुढे आता न्यू पासवर्ड जनरेट करायचा आहे. तो कसा जनरेट करायचा हे मी तुम्हाला सांगतो आता. आता इथे यायचं. त्यानंतर लॉग इन मध्ये जायचं. आपली डोमेन लिंकनी आपलं आस्थापनेचं पेज ओपन झालेलं इथे दिसेल तुम्हाला. आपल्या आस्थापनेचं नाव इथे दिसते. आस्थापनेचं नाव दिसल्यानंतर डाव्या साईडला खाली यायचं. तिथे लॉग इनला क्लिक करायचं. लॉग इनला क्लिक केल्यानंतर फॉरगेट पासवर्ड मध्ये जायचं. फॉरगेट पासवर्ड मध्ये आल्यावर आपल्याला इथे जो युजर नेम होता आपला, तो युजर नेम टाकायचा. आपल्याला जो ईमेल आला आहे त्याच्यात तो युजर नेम असतो. तो युजर नेम टाकायचा आणि प्लीज सिलेक्ट द मोड. आपल्याला SMS नी फॉरगेट पासवर्ड चेंज नाही करता येत, बाय ईमेलनी करायचं. इथे लक्षात ठेवा, बाय ईमेल क्लिक करायचं. त्यानंतर इथे कॅप्चा कोड टाकायचा. मी इथे थोडासा कॅप्चा चेंज करतोय. त्यानंतर इथे कॅप्चा टाकतोय. कॅप्चा जसाच्या तसा टाकल्यानंतर मी इथे सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर पासवर्ड इथे पहा. फॉरगेट पासवर्डच्या खाली सबमिट केल्यानंतर इथे लिहून येते फॉरगेट पासवर्ड आणि पासवर्ड रिसेट लिंक सेंट सक्सेसफुली टू युअर रजिस्टर्ड ईमेल आयडी. जो तुम्ही ईमेल आयडी रजिस्ट्रेशनच्या वेळेस नोडल ऑफिसरची जेव्हा माहिती टाकतो, तेव्हा जेव्हा ऑफिसचा ईमेल आयडी जो आपण टाकतो, त्या ईमेल आयडीवर हा फॉरगेट लिंक तुम्हाला अशी पाठवल्या गेलेली आहे. चला तर मग पुढे फॉरगेट लिंक सुद्धा दाखवतोय मी तुम्हाला. ओके. या प्रकारे तुम्हाला एक फॉरगेट लिंक येईल. तिथे लिहून राहील आणि धिस लिंक विल बी एक्सपायर आफ्टर 4 अवर्स आणि थँक्स अटेंडन्स टीम. या लिंकला क्लिक करायचं. आपण पाठवल्या फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर आपल्याला रजिस्टर्ड ईमेल आयडीवर तुम्हाला लिंक जाईल. ओके. तुमचं असं लिहून येईल, युअर पासवर्ड रिसेट लिंक सक्सेसफुली आणि सेंड सक्सेसफुली. त्यानंतर अशी लिंक दिसेल आणि ही लिंक 4 घंट्याच्या आत एक्सपायर होणार आहे आणि ती लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं ओपन होतं, रजिस्टर्ड युजर आणि रिसेट पासवर्ड. तर आपण न्यू पासवर्ड जनरेट करायचा. इथे न्यू पासवर्ड टाकायचा. इथे न्यू पासवर्ड टाकला मी. त्यानंतर तोच कन्फर्म पासवर्ड सुद्धा टाकतोय. ओके. वरचा न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड सेम पाहिजे. त्यानंतर इथे कॅप्चा भरायचा. आणि सबमिट बटनला क्लिक करायचं आणि इथे लिहून येते युअर पासवर्ड रिसेट सक्सेसफुली किंवा युअर पासवर्ड सक्सेसफुली रिसेट सक्सेसफुली असं काहीतरी लिहून येईल. तर ते समजून घ्यायचं की आपला पासवर्ड चेंज झाला आणि चेंज झाल्यानंतर आपला जो नवीन पासवर्ड असतो त्याचा यूज करून पुन्हा आपल्याला लॉग इन मध्ये यायचं आहे. लॉग इन मध्ये आल्यावर इथे पुन्हा इथे लॉग इनचं हे दिसतं किंवा डॅशबोर्डला क्लिक करायचं. डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर लॉग इन मध्ये यायचं. आपला इथे आयडी टाकायचा. आयडी टाकल्यानंतर नवीन पासवर्ड टाकायचा. नवीन पासवर्ड टाकल्यानंतर इथे कॅप्चा कोड टाकायचा. इथे दिलेला कॅप्चा कोड टाकायचा. EA टाकून साइन मी ई करायचं. ओके. साइन मी ई केल्यावर तुम्हाला नवीन तुमचं साइन मी इन केल्यानंतर आपल्याला तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हेरिफाय करायचं आहे. व्हेरिफाय केल्यानंतर तुम्ही तुमचं डॅशबोर्ड ओपन झालेलं दिसेल आणि इथे डाव्या साईडला 8 ते 10 ऑप्शन दिसेल. आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपण पाहतोय. या प्रोसेसमध्ये आपण न्यू पासवर्ड कसं तयार केलं हे आपण पाहिलेलं आहे आणि न्यू पासवर्डचा यूज करून आपण आता लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर इथे 8 ते 10 ऑप्शन ओपन होतात. त्या ऑप्शनमध्ये आता स्टेप 2 आणि स्टेप 1 आणि स्टेप 2 आपल्याला करायची आहे. स्टेप 1 मध्ये आपल्याला युजर डेजिग्नेशन आहे. स्टेप 2 मध्ये ऍड ऑफिस लोकेशन आहे. त्याच्यात डिस्ट्रिक्ट ऍड करायचं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण स्टेप 1 आणि स्टेप 2 प्रोसेस पाहणार आहे आणि पुढच्या स्टेप 1 आणि स्टेप 2 प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला एक्सेल फाईलमध्ये युजर नेम, टेम्पररी आयडी, त्यानंतर ऑफिसचं लोकेशन आणि लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आपल्याला जिल्हा कौशल्य विकास ऑफिसला एक्सेल फाईल पाठवायची. ओके. तर पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप 1 आणि स्टेप 2 ची प्रोसेस आणि एक्सेल फाईल कशी बनवायची ही प्रोसेस आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ.